नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झणझणीत मिरचीचं हिरव्या मिरचीचं लोणचं कसं करायचं त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यातच लिंबू पण घालणार आहे. म्हणजे दोन्ही लिंबू पण आणि मिरची दोन्ही पण खाता येते. त्याच्यासाठी मी पाव किलो मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या ताज्या एकदम, पण ते खरी लाल झाली आता पिकायला लागल्या. 6 लिंब घेतलेत मी. 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. मेथ्या 1-2 चमचे मी बारीक केले. त्याच्यातले 1च चमचा घालणार आहे फोडणीत आणि अर्धी वाटी मीठ घेतले. आपण आता फोडणी करून घेऊया पहिला, म्हणजे ते थंड होईल. मिरच्या चिरेपर्यंत मिरच्या आणि लिंबू आपण फोडणी करून घेऊया. कढई तापायला ठेवल्या. एक वाटीभर तेल घालायचं आहे आपल्याला. तेल भरपूर लागतं लोणच्याला. फोडणी पहिला करायची, म्हणजे थंड झाल्याशिवाय घालता येत नाही लोणच्यात फोडणी. 1 वाटी तेल घेतले. आता तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यात तेल तापले 1 चमचाभर मोहरी घालूया. तेल कडकडीत तापून घ्यायचं. हिंग घालायचा. 1-2 चमचे हिंग घालणार आहे मी. हिंगामुळं खमंगपणा येतो. गॅस बंद करायचा, नाहीतर हळद घालणार आहे. हळद जळेल. 2 चमचे हळद आणि मेथ्या 1 चमचा घालायचा आहे. मेथ्या तुम्ही तेलात भाजून जरी बारीक केल्या तर चालतात, पण मी फोडणीतच घालणार आहे. मेथ्या 1 चमचा घालते. आता हे आपण थंड करायला ठेवूया आणि मिरच्या चिरून घ्यायच्या. मिरच्या चिरून घ्यायच्यात आपण. आता हे अशी मध्ये चीर पाडून घेते आणि ह्याच्यात 2 भाग करायचे, म्हणजे खायला येते चांगलं व्यवस्थित. झणझणीत मिरच्या आहेत. मिरचीमधनं चिरल्यामुळं आत मसाला जाऊन चव चांगली लागते. मी अशा सगळ्या मिरच्या चिरून घेते आता. सुरीनं काय जमना म्हणून मी वेळी घेतली. आता वेळीनं मला फास्ट येते. हे सगळं कोरडंच करून घ्यायचं. पाण्याचा अजिबात अंश असायला नाही पाहिजे, नाहीतर लोणचं खराब होतं. सगळं कोरडं करून घ्यायचं. सुरी असू दे, विळी असू दे, तुम्ही कालवायला ताट घेतलेलं असेल लोणचं ते पण सगळं कोरडं करून घ्यायचं. मिरच्या मी धुवून चांगल्या स्वच्छ कोरड्या करून घेतल्या. लिंबू सुद्धा. मिरच्या आपल्या चिरून झाल्यात. आता लिंबू चिरून घेऊया. लिंबूचा रस गळणार म्हणून मी खाली डिश घेतल्या. ती पण कोरडीच घेतली आहे. कोरडीच घ्यायचं. सगळं कोरडं घ्यायचं, नाहीतर थोडंसं जरी पाणी लागलं तर लोणचं खराब होऊ शकतं. आणि ही मी ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करणार आहे, कारण लिंबू मुरला की लिंबूची फोड खाता येते आपल्याला. त्यातलं बी निघल तेवढं काढते. सहा लिंबू घेतलेले. मिरची आपल्याला 8 दिवसासाठी येते खायला. लिंबू जरासा मुरायला वेळ लागतो, पण छान लागतो लिंबू पण. ह्याचा नुसता लिंबू जर तुम्हाला नको असेल तर रस जरी पिळला तरी चालतो. नुसतं रस पिळून साली टाकल्या तरी चालतात, पण हे पण चांगलंच आहे ना औषधी, त्यामुळे चालतंय खायला लिंबू.
लिंबू चिरून घेतलेत मी, थोड्या बिया काढल्या, आता राहिलेल्या काय काढायच्या ह्यातल्या. ही मिरचीमध्ये घालून घेते. बारीक फोडी केल्यात मी, एका लिंबाच्या 6 फोडी केल्यात. हा रस पण ह्याच्यातच ओतून घेते. फोडणी पण आपली थंड झालेली एकदम, अगदी थंड झाल्यानंतरच ओतायची फोडणी, गरम गरम ओतायची नाही. ही 100 ग्रॅम मोहरीची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे, ही घालते याच्यावर. मीठ घालायचं आणि आता ही फोडणी ओतून आपण हे कालवून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं कालवून घ्यायचं आणि हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं. 8 दिवसाने आपल्याला हे खायला येते. लिंबू काय नाही मुरणार लगेच, पण मिरची खायला येते. मसाला त्याच्यात मुरतोय 8 दिवसात. मी देठासकटच घेतली मिरची, देठ काय काढलेली नाहीत. सगळीकडे असा मसाला लावून घ्यायचा व्यवस्थित. पूर्ण सगळीकडे लावून घेतलाय मी मसाला. हिंगाचा आणि मेथ्यांचा वास मस्त येतोय. मेथ्यांमुळे टिकतं लोणचं. लिंबू आता स्वस्त आहे, त्यामुळे आता करायला काय हरकत नाही. याचं गोड लोणचं सुद्धा लिंबूचं मी करणार आहे. हे आता मी एका हवाबंद डब्यात बरणीत भरते. एकदम कोरडी आहे, स्वच्छ, ह्याच्यात भरून ठेवते मी. आता जरी एकदम भरलेलं असलं तरी मुरल्यानंतर खाली बसते. थोडंसं मी दुसऱ्या बरणीत भरून घेते. बसते का बघू एकदम. एका बरणीत बसलेलं नाही आहे, म्हणून दुसऱ्या बरणीत भरते मी. आणि त्यावेळेला जर भाजीला काय नसेल, तोंडाला चव नसेल, तर हे लोणचं घ्यायला काय हरकत नाही, चांगलं लागते. तोंडाला चव येते. मी असंच आता मसाल्यासकट हे सगळं ह्याच्यात घालून घेते. हे आपलं लोणचं, लिंबू मिरचीचं लोणचं तयार झाले. हे लोणचं आपलं असं तयार आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही हिरव्या मिरचीचं लोणचं, लिंबू मिरची किंवा नुसती मिरची असं लिंबू पिळून करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.